महाराष्ट्रातील सगळ्याच निवडणुका जागेवर ठप्प होणार. न्यायालयाच्या निकालाने उमेदवार धास्तावले, प्रचार थंडावला. उमेदवार मंडळींनी प्रचारात आखडता घेतलाय हात. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाबाबतचा वाद निकाली लागेपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करत नाहीत, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत उज्जैन भुयान आणि एम कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला ठेवली आहे आणि याचमुळे ही सुनावणी होईपर्यंत राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले. सदर आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून निवडणूक खर्चाला कात्री लावल्याचं सर्वत्र दिसून येत आहे. जर स्थगिती दिली तर काय, त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरला उमेदवारांना निवडणूक चिन्ह देखील वाटप करण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नगर परिषद व नगरपालिकामध्ये वाढलेल्या आरक्षणाचा विचार करून निवडणुकीला स्थगिती दिली तर निवडणुकीचे पुढे काय, असा प्रश्न उमेदवारांना पडलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बांधील राहून आरक्षणाबाबत सुधारणा करण्याची तयारी निवडणूक आयोगाने ठेवली आहे. सदर निवडणुका पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही. तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही अजून नेमणूक झालेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरला 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतसाठी मतदान होत आहे. मात्र न्यायालयाने वारंवार दाखवलेल्या नाराजीमुळे नामांकन प्रक्रिया स्थगित होण्याचीच शक्यता कायदे तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहेत. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.